गुड मॉर्निंग. आज मी बनवला होता ब्रेकफास्टला उत्तप्पा आणि काव्याला पण टिफिनमध्ये मी उत्तप्पा आणि सॉस दिला होता. तर मी उत्तप्पा बनवताना नेहमी कांदा, टमाटा, जिरं, धणेपूड, कोथिंबीर, लाल तिखट आणि मीठ हे सगळं मी एकत्र करून घेते आणि नंतर उत्तप्पा बनवते. तर ते लगेच तयार होतं. त्याला जास्त वेळ लागत नाही आणि सगळा मसाला एकसारखा पूर्ण उत्तप्पामध्ये चवेला लागतो. तर उत्तप्पा आम्ही खाल्ला. त्याच्यानंतर समारासाठी डोसा बनवला. तर डोसासुद्धा माझा एकसारखा छान क्रिस्पी झाला होता. मी यावेळेस पीठ घरीच बनवलं होतं. समारा थोडी मोठी झाल्यापासून मी पीठ घरी बनवायला लागलेली आहे. ती थोडी लहान होती तेव्हा ती काहीच करू नाही द्यायची. तर मग आता थोडं तिला समज आलेलं आहे, बोलणं कळतं, तर मी आता पीठ घरीच बनवत असते. तर ह्या घरच्या पिठाचा डोसा तुम्ही बघू शकता, खूप छान क्रिस्पी झाला होता. तर त्याच्यानंतर मग आज मी जेवणासाठी बनवणार होती पालक पनीर. तर त्याची तयारी सुरू होती. तर सगळ्यात पहिले मी घेतला होता पालक. आणि कधीकधी आपली फजिती होते, आपल्याला वेळ कमी पडतो. तर माझं तसंच झालं. काव्याचे पेपर सुरू असल्यामुळे ती आज 12:30पर्यंत येणार होती. तर मला साधारण 12 वाजले स्वयंपाकाला लागायला. तर मी अर्ध्या तासात पोळ्या आणि पालक पनीर केलं. तर त्याच्या काही टिप्स. सगळ्यात पहिले मी पालक स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यानंतर तो पाण्यात उकळून घेतला. तर इकडे मी मसाल्यामध्ये फक्त बदाम आणि कांदा एवढंच घेतलं होतं आणि बदाम छान तेलामध्ये फ्राय करून घेतल्या. त्याच्यानंतर कांदा फ्राय करून घेतला आणि इथे छानपैकी भरपूर असा मी लसणाची चटणी टाकलेली आहे. कारण माझ्याजवळ वेळ नव्हता की मी लसूण सोलेल आणि अजून काही मसाले ॲड करेल. तर मी लसणाची चटणी टाकली त्याच्यामध्ये. आणि इकडे पालकसुद्धा हा सॉफ्ट होऊन गेलेला होता. तर तो थंड पाण्यामध्ये मी काढून घेतला. तर त्याच्यानंतर माझं हे सुरूच होतं भाजीची तयारी. तर तेवढ्यात काव्या पण आली आणि इथे काव्या थोडीशी समाराशी मस्ती करत होती की मी आता शाळेत जाते आहे परत. तिने आधी दार उघडलं, मग तिला त्रास देत होती की बघ मी आता शाळेत जाते आहे. आणि समाराचा जीव थोडा थोडा होत होता की ताई आता तर आली, आता परत कशी काय जाते आहे. तर ती जिन्यामध्ये जाऊन लपली आणि हिला भयानक राग आला की असं कसं ही परत शाळेत चालली. कारण ती खूप आतुरतेने वाट बघत असते काव्याची. तर तिचं ते सुरू होतं. इथे मग डोकं खराब झालं होतं आमचं, थैथय झाली. आणि मग जेव्हा काव्या आली परत दारामध्ये तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला. तर इकडे या दोघींचं हे सुरू होतं. एकीकडे माझा मसाल्याचा गॅस सुरू होता. तर ते सगळं झालं आणि मधामधात मी जाऊन बघत होती. तर मसाला मी नंतर बदाम, कांदा आणि लसणाची चटणी टाकलेलं हे मी मिक्स करून घेतलं, मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी ते तेलामध्ये परतवून घेतलं. इकडे ताईची मदत करणं सुरू होतं. लंच बॅग नेऊन ठेवली, मग दप्तरही दे म्हणे. तर असं सगळं सुरू होतं यांचं. ती काव्या आली शाळेतनं की बिलकुल काव्याला सोडत नाही. तर कंटिन्यू तिच्याच मागे असते. तर माझी पालक पनीरची रेसिपी आज काव्याला म्हटलं चांगलं काहीतरी वेगळं काहीतरी करून खाऊ घालावं म्हणून ठरवली. पण इकडे मग मला थोडंसं फजिती झाली. माझी स्टीलची कढई आहे ही. तर ही थोडंसं मसाला मी पोरींच्या मागे होती तर तो मसाला जळायला लागला होता खाली. म्हणून मग मी कढई चेंज केली आणि मसाला दुसऱ्या कढईत टाकला. इकडे मी पालक आणि हिरवी मिरची हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं. आणि पनीर मी घेतलं होतं 200 ग्रॅम. त्याचे छान चौकोनी बारीक तुकडे करून घेतले. आणि मी पनीर फ्राय नसते करत, काव्याला नाही आवडत फ्राय केलेलं पनीर, तर मी तसंच टाकलं. तर इथे मी पालक पनीरमध्ये मसाले दाखवायची विसरली. मी इथे फक्त हळद टाकली होती आणि हलकासा गरम मसाला टाकला होता. त्याच्या व्यतिरिक्त मी काहीही नाही टाकलं. तर अशी सुंदर क्विक पालक पनीर झाली तयार. आणि त्या दिवशी आम्ही दुपारी काकडी, कांदा, पालक पनीर आणि पोळी असं सुंदर साधं जेवण जेवलो. पालक पनीर अप्रतिम झाली होती. त्याच्यात थोडंसं दूध टाकलं आणि मीठ टाकलं. तर आधी मीठ टाकून घेतलेलं होतं आणि भाजी उकळल्याच्या नंतर मग मी दूध टाकलं. तर असं सगळं आमचं त्या दिवशीची धावपळ होती. आणि अर्ध्या तासात मी पोळ्या आणि पालक पनीर करून घेतलं होतं. तर अशा क्विक टिप्स तुम्ही यूज करू शकता. लसूण सोलायच्या ऐवजी लसणाची चटणी वापरू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.